हे देवा मला पाव की रे, हे देवा मला पाव की रे, हे देवा मला पाव की रे. हम्म. हे यश असतं कुठल्याही चित्रपटाच्या संगीताचं. मी अत्यंत वाईट गाणं गाणारी व्यक्ती आहे, मला माहिती आहे. पण सुरुवातीला हा अटेम्प्ट मी यासाठी केला, कारण मी आज दिवसभर फक्त हेच गुणगुणतीये, फक्त हेच गातीये. हे इतकं कमाल आणि सुंदर आहे आणि मराठीच्या बाबतीत जेव्हा होतं, तेव्हा अभिमानाने असं ना सगळीकडे मिरवून असं सांगावसं वाटतं. अगदी बिंबीच्या देठापासून ओढून सांगावसं वाटतं, की यार बाप सिनेमा आलाय राव, बाप सिनेमा आला. आलाय तो. एनिवे गाईज बोलूया तुंबाडची मंजुळा या सिनेमाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला जे गाणं मी गायलं किंवा गाण्याचा प्रयत्न केलाय वाईट आवाजामध्ये, तर ते गाणं सायली खरे यांनी गायलंय आणि कमाल गाणं आहे, सुंदर गाणं आहे. परत-परत मी व्हिजिट करेन, रिपीट मोडवरती ऐकेन असं ते गाणं आहे. तर चित्रपट जो आहे तुंबाडची मंजुळा हा आज 5 जूनला रिलीज झाला थिएटर्समध्ये आणि खचाखच भरलेलं थिएटर होतं. लय भारी वाटलं. परत एकदा तेच-तेच मी रिपिटेटिव्ह सांगत असते त्याकरता माफी असावी. पण हे सांगणं आणि अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे, की जेव्हा मराठी चित्रपटासाठी पहिल्याच दिवशी फर्स्ट डे फर्स्ट शोला तुंबाळ गर्दी असते थिएटरात आजूबाजूला. शिट्ट्या-बिट्ट्या म्हणजे तो असा हसून कल्लोळ जो ऐकायला मिळतो, फुल राडे-बिडे ऐकायला मिळतात. आहाहा! भारी एकदम मस्त फिलिंग असते ती. तर या फिलिंग समवेत मी तुंबाडची मंजुळा सिनेमा बघितला. सू फ्रॉम सो हा 2025 म्हणजे मागच्या वर्षी आलेल्या कन्नड सिनेमाचा हा ऑफिशियल रिमेक आहे. पण मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये माझे बरेच सगळे असे सिनेमे आहेत जे बघणं राहून गेलं होतं आणि दरवर्षी असं होतं. बिंग अ सिनेफाईल मला वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे कव्हर करायचे असतात. त्यात काही काही ना काही सिनेमे राहून जातात. मग पाईपलाईनची लिस्ट असते माझ्याकडे, त्यात ही लिस्टमध्ये हे नाव अजूनही तसंच आहे. तर मी ठरवलं होतं, की यावेळी मी कारण हा सिनेमा बघितलेला नाहीये ओरिजिनल सू फ्रॉम सो. तर मी आधी मराठी बघेन तुंबाडची मंजुळा आणि मग मी सू फ्रॉम सो बघेल. त्याच्यामुळे अजून मी सू फ्रॉम सो पाहिलेलं नाही, कारण आज दिवसभरामध्ये 4 ते 5 सिनेमे मला ट्राय करायचे होते, बघायचे होते त्याच्यामुळे आणि बरंच सगळं काम होतं. मी सू फ्रॉम सो आज रात्री बघणार आहे आणि त्याचा मी कंपॅरिझनचा व्हिडिओ नंतर एक वेगळा स्पेशल घेऊन येणार आहे. पण सध्या कारण मी तो सिनेमा बघितला नव्हता, थेट तुंबाडची मंजुळा हा सिनेमा माझ्यासाठी एक नवीन रिफ्रेशिंग स्क्रिप्ट म्हणून मी स्वीकारला आणि त्याचमुळे ओव्हरऑल माझा कसा होता एक्सपिरियन्स या सिनेमाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया. तुंबाडची मंजुळा हा सिनेमा सुंदर, देखणा आणि उत्कृष्ट आणि कमाल असा सिनेमा आहे. एका उत्कृष्ट सिनेमाकडनं आपल्याला काय-काय हवं असतं. जसं की सुंदर गोष्ट पाहिजेच राव, काहीही असो तिकडे. म्हणजे चित्रपटाची कथा लय भारी असायला पाहिजे. इथे ती आहे. पुढची गोष्ट, संपूर्ण वेळ चित्रपटाने मला खेळवत ठेवलं पाहिजे. स्क्रीन प्ले तगडा पाहिजे. इथे आहे. पुढची एक गोष्ट, कारण चित्रपट हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर जॉनरातली फिल्म आहे, त्याच्यामुळे याचं संगीत लई म्हणजे जगावेगळं पाहिजे होतं, ते इथे आहे. बीजीएम इतकं तगडं आहे आणि इतकं सुंदर आहे, इतकं सुमधुर आहे, की मध्येच ते आपल्याला इमोशनल करतं, पण मध्येच आपल्या मनामध्ये भीतीसुद्धा निर्माण करण्यामध्ये यशस्वी होतं आणि त्याच्याचमुळे या चित्रपटाचं संगीत डिपार्टमेंट मलाच वाटतं, की टॉप नॉच लेव्हलचं आहे. आत्तापर्यंत 2026 मध्ये जेवढे मराठी सिनेमे आपण पाहिलेले आहेत, त्यातलं सगळ्यात भारी बीजीएम आपल्याला चित्रपटामध्ये ऐकायला मिळतं. पुढची गोष्ट, चित्रपटामध्ये ना भारी गाणी असायला पाहिजे, छान गाणी असायला पाहिजे, जी मी वारंवार रिव्हिजिट करेन. होय, या चित्रपटामधली सगळीच गाणी मी परत रिव्हिजिट करेन. इन फॅक्ट नाऊ आय एम वेटिंग फॉर द जुक बॉक्स ॲक्चुअली फ्रॉम द मेकर्स टू कम. कारण का जोपर्यंत जुक बॉक्स येत नाही, तोपर्यंत आता मला असं होतं, की मी कधी ऐकेन सगळी गाणी एकाच ठिकाणी. तर तो प्लीज लवकरात लवकर मेकर्सने जुक बॉक्स रिलीज करावा, ही नम्र विनंती. उत्कृष्ट सिनेमासाठी आणखीन पुढची गोष्ट काय पाहिजे, तर ॲक्टर्सचा परफॉर्मन्स आणि अत्यंत विषय हार्डवाला, दर्जेदार, दर्जा डायरेक्ट दर्जावाला परफॉर्मन्स आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. पुढची गोष्ट सुंदर असायला पाहिजे, ती म्हणजे सिनेमॅटोग्राफी. नयनरम्य दृश्य, सगळ्याच ठिकाणी सिनेमॅटोग्राफी आपलं मन जिंकण्यात यशस्वी होते. काही सीन्स तर इतके सुंदर होते, स्पेशली एरियल सीन्स म्हणजे कोकणातली. यांनी ते नाही केलं, आळशीपणा दाखवत Googleवर जायचं, YouTubeवर जायचं, एक्झिस्टिंग एरियल शॉट्स ॲज इट इज चिपकवायची इकडे कॉपी पेस्ट करत नाही. प्रत्येक सीनमध्ये सिनेमॅटोग्राफरने, डिरेक्टरने लिटरली आपला जीव ओतलाय, ते दिसतं आपल्याला. पुलावरनं पाठलाग करणारा सीन असू द्या, रात्रीतले सीन्स असू द्या, जिथे ओम भूतकर एकटा चालत येतोय. त्या छोट्या निमुळत्या रस्त्यावरनं ती पायवाट आहे, म्हणजे आपल्याला कळते ती एक पाऊलवाट आहे छोटीशी आणि त्या पाऊलवाटेमधनं 2 ते 3 जण जात आहेत. रात्रीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते फील होतं आपल्याला त्या गावामध्ये आपण सहवास करतो तेवढे 2 ते 2.5 तास. त्याचं श्रेय सिनेमॅटोग्राफरला सुद्धा तितकंच जातं. चित्रपटातले काही स्टँड आउट सीन्स जे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे सीन्स ठरले. सगळ्यात पहिला सीन, डोंट वरी स्पॉइलर्स कुठेच देणार नाहीये आणि त्याच्याचमुळे मला कोड्यात बोलावं लागणार आहे. सो प्लीज मला माफ करा काही गोष्टी जर का तुम्हाला कळत नसतील तर. पण आय एम सॉरी, मला स्पॉइलर्स नाही द्यायचे. एक सीन असा जिथे ओम भूतकर आणि सई ताम्हणकर कुठेतरी घराच्या बाहेर काहीतरी बसलेत. का बरं काय मला नाही माहिती. ते तुम्हाला बघायला लागेल.
पण तो सीन अख्ख्या चित्रपटातला स्टँड आउट करणारा सीन होता माझ्यासाठी. दर्जाचा सीन. म्हणजे मराठी कलाकार केवढे ताकदवान कलाकार आहे आणि या कलाकारा म्हणजे हाडाचा कलाकार ज्याला आपण म्हणतो, की व्हेन इट कम्स टू ॲक्टिंग मराठी ॲक्टर्सला तोड नाहीये. ह्या 2 कलाकारांनी ते तिथे सिद्ध केलेलं आपल्याला दिसतं. अत्यंत दर्जाचा सीन म्हणजे मला असं फील होत होतं, की प्लीज कोणीतरी 10 मिनिटे परत मागे न्या. मला परत हा सीन जगायचा आहे. मला परत हा सीन बघायचा आहे. मला त्यांच्यासोबत तिथे बसायचं आणि मला मला त्या सीनमध्ये घुसायचंय. मला त्या इमोशन्सला परत एकदा फील करायचंय. बाप लेव्हलचा सीन. पुढचा एक स्टँड आउट करणारा सीन अर्थात पहिल्यांदा असं होतंय आपल्या चॅनलवरती, की कुठच्या चित्रपटाची स्टँड आउट सीनचीच यादी एवढी लांबलचक आहे. डोंट वरी स्पॉयलर्स देणार नाहीये. सई ताम्हणकर पहिल्यांदा आपल्या आयुष्यातल्या कुठल्यातरी सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीला जेव्हा भेटते, तो एक सीन. तिची ती नजर, त्या नजरेमधली भीती, त्या मधला संशय, त्या नजरेमधलं कन्फ्युजन, त्या चेहऱ्यावरच्या हावभावामधलं दुःख, यातना सई ताम्हणकरने ज्या लेव्हलचा तो एक सीन दिलाय, आय एम स्टिल हॅव्हिंग गूजबम्प्स राइट नाऊ. अख्ख्या चित्रपटामध्ये आपण रडतो सुद्धा तितकंच आणि हसतो सुद्धा तितकंच. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे चित्रपटाची. पुढचे स्टँड आउट करणारे सीन्समध्ये जितेंद्र जोशी यांचे सगळे सीन्स. म्हणजे ॲक्टिंगचं विद्यापीठ हे खूप मी अतिशयोक्ती करते असं तुम्हाला कदाचित वाटत असेल, पण चित्रपट बघून या तेव्हा तुम्हाला समजेल. जितेंद्र जोशी यांचे प्रत्येक छोटे-छोटे मॉन्टाज जे असते चेहऱ्यावरचे सीन जिथे ते काहीच करत नाही, मात्र फक्त बिडी फुकत असतील किंवा फक्त उभे असतील असे फक्त बास. पण ज्या लेव्हलची ॲक्टिंग त्यांनी केलेली आहे ना, म्हणजे त्याला तोड नाहीये यार. चित्रपट पाहून आल्यानंतर असा एक रवी अण्णा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपण डिझर्व्ह करतो, अशी वाली फीलिंग आपल्या मनात येते. इतकं सुंदर आणि गोड ते कॅरेक्टर आहे रवी अण्णा. पुढची एक स्पेशल मेन्शन करणारी गोष्ट ओम भूतकर याचा परफॉर्मन्स. मुळशी पॅटर्न नंतर जर कुठल्या चित्रपटातला त्याचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स असेल, तर तो ह्या चित्रपटामध्ये. आय नो ह्यापूर्वीच्या त्यांच्या सगळ्या चित्रपटातले सगळे परफॉर्मन्सेसचं आपण कौतुक केलंय, पण या चित्रपटातला त्यांचा परफॉर्मन्स मुळशी पॅटर्न नंतरचा बेस्ट परफॉर्मन्स म्हणून कन्सिडर केला जाईल. पुढची पॉझिटिव्ह गोष्ट या चित्रपटातली प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे सेट डिझायनिंगसाठी. प्रत्येक फ्रेममध्ये कशा पद्धतीने ते कोकण दाखवलं पाहिजे, ते गाव जिवंत आपल्या डोक्यामध्ये निर्माण करता यायला पाहिजे. त्याला जन्माला घालावं लागतं तुम्हाला, त्या गावाला. चित्रपट जसजसा पुढे जातोय ते गाव, त्या गावातली वेगवेगळ्या लोकांची घरं, तिथले पडदे, त्या पडद्यावरची प्रिंट, फुलाफुलांची रंगरंगोटी केलेली, दरवाजाचा कलर कसा असायला पाहिजे, तिथे एखादी खाट असेल तर ती गंजलेली खाट असायला पाहिजे. बाहेर कशा पद्धतीने विहीर असेल, कशा पद्धतीने साड्या, मेकअप, कॉस्च्यूम म्हणजे गाऊन घालणाऱ्या बायका इतकं रिलेटेबल आहे. मला ते माझ्या गावासारखं वाटलं आणि त्या 2.5 तासामध्ये ते गाव माझ्या शाबूत अजूनही तसंच लक्षात आहे. मला परत एकदा त्या गावामध्ये जाऊन राहायला आवडेल त्या सगळ्या लोकांसोबत. त्या प्रत्येक व्यक्तीने त्या गावाला जिवंत केलंय. या सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक सेट डिझायनरने प्रत्येकाने ते त्या गावाला जन्माला घातलंय लिटरली आणि सुंदर, अतिशय सुंदर. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आता इथे थोडंसं लोकांचं दुमत असू शकतं, की स्क्रीन प्ले थोडासा तुम्हाला ना स्लो वाटेल फर्स्ट हाल्फमध्ये. पण नाही, माझ्या हिशोबाने प्रत्येक कॅरेक्टरला त्यांनी आपापला असा वेळ दिलाय आणि कारण हा एक रिमेक आहे, तर मी अजून ओरिजिनल फिल्म पाहिलेली नाहीये. पण आता मी फ्रेश पर्स्पेक्टिव्हने सांगते, की प्रत्येक कॅरेक्टरला त्याची मैत्री आपल्यासोबत व्हावी, तर याच्यासाठी त्यांनी खूप आरामात वेळ घेतलेला आहे. व्यवस्थितपणे प्रत्येक कॅरेक्टर एस्टॅब्लिश केलं जातं, सबप्लॉट्स टाकले जातात आणि ते कमाल होतं. मराठीमध्ये अशा पद्धतीचा स्क्रीन प्ले नाही पाहायला मिळत, अशा पद्धतीचा पेस नाही पाहायला मिळत. बाप! पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे चित्रपटाची रायटिंग लई भारी आहे. म्हणजे अगदी माझ्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला सांगू शकत असेल, की मी ना असं क्रेव्ह करत असते यार मराठीमध्ये कधी बाप लेव्हलचे सिनेमे येतील यार, कधी मज्जा येईल यार. आपल्या लोकांसोबत आपण जेव्हा बघू तेव्हा शिट्टी-बिट्टी वाजेल आणि टाळ्या-बिळ्या वाजतील, हसतील पोट धरून-धरून आणि ती फीलिंगच वेगळी असते यार एक सिनेफाईलसाठी आणि ती मला जगता आली. सो रायटिंग या सिनेमाची लय भारी आहे. खेळवट ठेवते. कुणीही आजूबाजूला फोनवर सुद्धा बोललेलं नाही माझ्या आजूबाजूला. एखादं शेंबडं पोरगं रडत असेल ना, पेरेंट्स गपचूप त्यांना घेऊन बाहेर जात होते. मला भारी वाटलं. आहाहा! सुंदर. धन्यवाद. रायटिंगसाठी. आता एवढं सगळं कौतुक केलेलं आहे, पण निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स पण आहेत. डोंट वरी त्याने तुमची मजा नाही खराब होणार आहे. बट स्टिल ॲज अ सिनेफाईल आय थिंक इट्स माय ड्युटी टू टेल यू दोज निगेटिव्ह पॉइंट्स ॲज वेल. सो हिअर वी गो. सगळ्यात पहिली गोष्ट, जे ॲक्चुअल भूत यायला थोडा खूप लेट ते येतं ॲक्चुअली. तर ते थोडंसं आधी आपण जर का इंट्रोड्यूस करू शकलो असतो. जरी तुमचा रिमेक आहे, आता मला माहीत नाही ओरिजिनल फिल्ममध्ये पण तसंच दाखवलं का, पण थोडीफार लिबर्टी घेऊन थोडेफार चेंजेस करून आपण आपल्या पद्धतीने पण आपले फ्लेवर्स ॲक्चुअली टाकू शकतो आणि त्याचमुळे मला असं वाटतं, की जे ॲक्चुअल भूत येतं ते खूप लेट येतं आणि तोपर्यंत आपला आपला म्हणजे संयम टेस्ट केलेला असतो, पेशन्स चेक केलेला असतो. तर ते खूप आधी थोडंसं एक 10-15 मिनिटे आधी जरी आलं असतं, तरी पण अजून वेगवेगळ्या पद्धतीने सबप्लॉट्स आपल्याला त्याच्यामध्ये हात घालता आला असता, असं मला वाटलं.
पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट चित्रपटामध्ये थोडंसं रिपिटेटिव्हनेस जाणवतो. जसं की दररोज सकाळी उठून गावकऱ्यांना दुसरं काही कामच नाही. तिथे घराबाहेर येऊन जमा होतायत ते आणि फक्त वाट बघताय की आज काय वेगळं होईल. ती तीच-तीच चर्चा. आय थिंक ते थोडंसं रिपिटेटिव्ह होतं. त्याच्यामध्ये थोडेसे व्हेरिएशन्स आपण आपल्या स्टाईलने, कोकणी स्टाईलने अजून थोडेसे वेगळ्या पद्धतीने दाखवू शकलो असतो. आता बघा, ही एक फार गमतीशीर गोष्ट आहे. एक खूप मोठी संधी होती लिखाणामध्ये जी जी गमावलेली आपल्याला फील होते, की 10 मिनिटासाठी आता कोणीतरी दरवाजे बंद केलेले आहेत. मी काहीच सांगत नाही तुम्हाला, डोंट वरी. तुम्हाला ते कळेल चित्रपट बघताना. तर त्या 10 मिनिटामध्ये ना कोणाचा तरी फोन वाजतो, कोणीतरी जाऊन आतमध्ये जातं. आता त्या एका गोष्टीला क्लिफ हँगर म्हणून ॲक्चुअली वापरू शकला असता लेखक, असं मला फील होतं. कारण त्याच्यामध्ये मग ॲक्चुअल काहीतरी गोष्टी टाकून, आता मी खूप कोड्यात बोलते, ते एक्झॅक्टली मेकर्सला माहिती आहे मी काय बोलण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांनाही कळेल ज्यांनी सिनेमा बघितलाय. तो क्लिफ हँगर वापरून लय बाप पद्धतीने ॲक्चुअली अजून एक सबप्लॉट टाकता आला असता, ज्याने म्हणजे डायरेक्ट नेक्स्ट लेव्हलला हा सिनेमा जाऊ शकला असता, असं मला फील झालं. तर होय, ती खूप मोठी गोष्ट होती, जिथून काहीतरी गायब होतं तिथून. आता बघा, याहून जास्त मी काही हिंट नाही देऊ शकत. आणखीन एक निगेटिव्ह पॉइंट, की चित्रपटामध्ये ना 2 ते 3 अजून भुताटकीचे काही अँगल्स टाकून, कारण कोकणातली गोष्ट आहे आणि अजून खूप गोष्टी वापरू शकलो असतो आपण. शेवटी त्या क्लायमॅक्सला आपण जुळवल्या असत्या. अशा पद्धतीने एक तो अजून त्याला थोडेसे गुंतागुंतीचे करून आपण दाखवू शकलो असतो, असं समवेअर मला फील झालं. बट लाइक आय सेड, हे खूप बारीक नुआन्सेस आहेत, बारीक निरीक्षणं आहेत. याच्यामुळे तुमचे सिनेमा बघण्याची मजा कमी होणार आहे का? एक्सपिरियन्स काही कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. माझ्याकडनं ह्या सिनेमाला 4 स्टार्स आउट ऑफ 5. इट्स अ मस्ट वॉच फिल्म गाईज. अजूनही फॅमिलीसोबत जर का तिकीटं बुक केली नसतील तर आरामात जा, बघा. लई मजा येणार आहे तुम्हाला चित्रपट बघताना. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, कलर ग्रेडिंग, कॉस्ट्यूम्स, मेकअप, स्टोरी लाईन, म्युझिक, गाणी, परफॉर्मन्सेस, मला बाकीच्या कलाकारांची नावं जाणून-बुजून नाही घेता आली, कारण त्याने स्पॉइलर्स येतील म्हणून मी कोड्यात बोलून का होईना रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलाय. बट पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थितपणे जुळून आलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याचमुळे हा सिनेमा मस्ट वॉच कॅटेगरीमध्ये जातो आणि त्याचमुळे तुम्ही जर का हा सिनेमा बघितला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं मला नोंदवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.